गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज तिसरा दिवस. आता आपलं लेण्याद्रीचं दर्शन राहिलं आहे फक्त. सो आम्ही आता चाललो आहे लेण्याद्रीकडे. हे इथे काल आम्ही राहिलो होतो. मधुरा हॉटेल म्हणून आहे. ओझरच्या जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेरच इथून असा समोर रोड गेला ओझरकडे, तर तिथे आम्ही थांबलो होतो. आता निघतो. आता इथून 10 वाजले सकाळचे. लेण्याद्रीचं दर्शन करू आणि मग तिकडून घरी जायला निघू. सो लेट्स गो. वेळ काढण्यात काही अर्थ नाही, आधीच उशीर झाला आहे. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बजरंग बली की जय. हे समोर दिसतंय ओझरचं मुख्य प्रवेशद्वार. ह्यानं विचार लेण्याद्रीला जायला. आहे समोर. राईड दाखवल्यामुळे कन्फ्यूज झालो. परत ओझरच्या गणपतीकडे नेतो की काय. लेण्याद्रीच्या मंदिराचं डिस्टन्स आहे 14 किलोमीटर. 21 मिनटं दाखवत आहे. सो आपण कुठेही न थांबता थेट मंदिराकडे पोचणार आहोत. दर्शन घेऊन मग चहा नाश्ता करू. ओझरच्या इकडची गर्दी बघता इकडे लेण्याद्रीला सुद्धा आज गर्दी असेल असं वाटतं. ठीक आहे, इकडे गर्दी असली तरी काय फारसा फरक नाही पडतं. लेण्याद्रीचा गिरिजात्मक म्हणजे गिरिजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी लेण्याद्री हे एकमेव मंदिर आहे जे डोंगरावर आहे. आणि ते डोंगरावर असल्याकारणाने इकडे काय फारशी रांग लागणं किंवा गर्दी असली तरी ॲक्च्युली ते गुहांमध्ये आहे. 18 गुहा आहेत तिथे. त्यातल्या 8व्या गुहेमध्ये गणेशाची मूर्ती आहे. त्यामुळे त्यांना गणेश लेणी असं सुद्धा म्हणतात. पुराणानुसार देवी सती हिने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यानुसार तिने लेण्याद्री येथे घोर तपश्चर्या केली होती. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी आपल्या अंगावरचा मळापासून तिने एक मूर्ती बनवली होती आणि गणपतीने त्या मूर्तीमध्ये प्रवेश केला होता. असं म्हणतात की गिरिजात्मजाचा अवतार घेतल्यानंतर गणपती बाप्पा 15 वर्ष तिथे वास्तव्य केलं होतं लेण्याद्रीच्या इथे. आतला रस्ता आहे, छोटा रस्ता आहे. परत फिरवतो आहे, काहीतरी चुकलो आहे वाटतं. ओझरच्या दिशेने न जाता तो तिकडून जो पाठीच रस्ता फिरतो, जो म्हणजे जिथून आपण ओझरला येतो त्याच रस्त्यावर थोडं पाठी यायचं आहे. तिथून लेण्याद्रीला एक दुसरा फाटा गेला आहे. 14.5 किलोमीटर लेण्याद्री तिकडून आहे. आता त्या रस्त्याला आम्ही आहोत. सकाळी उशिराच उठलो, फार घाई न करता. कारण आज लेण्याद्रीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला आणि कुठे जायचं नाही आहे, थेट घरीच जायचं आहे. लेण्याद्रीहून 142 किलोमीटर आहे. सो संध्याकाळपर्यंत पोचू. सो म्हटलं आरामातच उठू आणि दर्शनाला जाऊ. लेण्याद्री समोर गुगल मॅपप्रमाणे आपल्याला 2.4 किलोमीटरवरून एक राईड दाखवतो आहे. लेण्याद्रीच्या गिरिजाचं मंदिर हे डोंगरावर आहे. 307 पायऱ्या चढून जायचं आहे आपल्याला. मग अशी सांगितल्याप्रमाणे ते लेण्यांमध्ये आहे मंदिर. लांबूनच त्याचं दर्शन होईल आपल्याला. लेण्याद्री राईड 150 मीटरवर राईड दाखवतो आहे. राईड घेतल्यानंतर आपल्याला अजून 8 किलोमीटर शिल्लक आहे. लेण्याद्री लेफ्ट 6.5 किलोमीटर्स. मला वाटतं हा लेफ्ट घेतल्यानंतर तो सरळ रस्ता असणार आहे. लहानपणी पहिल्यांदा लेण्याद्रीला आलो होतो शाळेतले पिकनिकमधून. तेव्हा लेण्याद्रीला पहिल्यांदा आलो होतो. मला आठवतं लेण्याद्री आणि शिवनेरी असं त्या वर्षीचा पिकनिक स्पॉट होता आमचा. शिवनेरीला जाण्याचा प्लॅन होता माझा. जेव्हा अष्टविनायक पहिल्यांदा मी प्लॅन केलं होतं, आयडिनरी बनवली होती. त्यानंतर मी तो ड्रॉप केला. अष्टविनायक करतो आहे तर म्हटलं फक्त अष्टविनायकच करूया, अदरवाईज जेजुरीसुद्धा इन्क्लूड होतं. बोरगावच्या अलीकडेच थोड्या अंतरावर जेजुरी आहे. जेजुरी करायचा सुद्धा विचार होता. मग विचार केला नको, जेजुरीला खास फक्त जेजुरीला म्हणूनच यायचं. तेव्हा जेजुरीला जाऊ. आता फक्त अष्टविनायक करू. सो अष्टविनायकांव्यतिरिक्त आता बाकी कुठेही थांबणार नाही आहे. अदरवाईज वेळ पुष्कळ होता शिवनेरीला जाऊन येणं एवढं. लेण्याद्रीचं दर्शन झालेलं आहे लांबूनच. 4 किलोमीटर बाकी आहे अजून. डोंगरावर असल्याकारणाने तो लांबूनच दिसून येतो. त्यासमोर गणेश लेण्या. बऱ्याचशा गाड्या आता मागे जाताना दिसल्या. त्यावरून अंदाज येतो आहे की पुष्कळ लोक आलेली असणार आहेत. स्कूल बससुद्धा लागलेले दिसत आहेत.
गर्दी तर असणारच आहे. पायऱ्यांवर इथूनच दिसते की गर्दी खूप आहे, लोक चालताना दिसत आहेत. पायऱ्या चढायला चालू केलं आहे. जॅकेट लेगगार्ड वगैरे सगळं काढून ठेवलं होतं. दगडात म्हणती फायनली अष्टविनायकाचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे आपलं 8ही गणपती मंदिरांचं. आणि आता आपण थेट निघणार आहोत घराकडे. भांडूपचं डिस्टन्स इथून 142 किलोमीटर दाखवतं. अजून नाश्ता वगैरे आपण काही केला नाही. सकाळी निघाल्यानंतर पहिलं दर्शन करूया म्हटलं. इथे गर्दी खूप होती, खूप सारी लोकं आली होती आणि तिथे जागा पण कमी असल्यामुळे गर्दी झाली होती खूप आणि बराच वेळ गेला. सो आता निघू इथून. वाटेत कुठेतरी थांबून नाश्ता करू. गिरिजात्मजाचं दर्शन, लेण्याद्री पर्वत. चला निघू आपण. पुढच्या प्रवासाला मध्ये नाश्ता करायला थांबू आणि मग परत पुढे निघू. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बजरंगबली की जय. अष्टविनायकाचं दर्शन कंप्लीट करून आपण निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. बॅक टू होम, बॅक टू पॅवेलियन. 142 किलोमीटर्स, 3 hours 42 minutes. जाएंगे आराम से, कोई घाई नहीं है. 4 बजे पहुँच के क्या ही करेंगे घर पे. सक्सेसफुली कंप्लीटेड अष्टविनायक यात्रा. या शिवजयंतीला आलो होतो शिवनेरी फोर्टला. तेव्हा काय व्लॉगिंग करत नव्हतो मी. शिवनेरीला याच टायमिंगला पोचलो होतो आणि त्यानंतर दर्शन वगैरे करून दुपारी आरामात निघालो होतो. 2:30-3च्या दरम्यान वेळेत पोचलो होतो घरी. आता इथून आम्ही निघालो आहे, वाजले आहेत 11:15. दर्शनाला बराच वेळ गेला, खूप गर्दी होती. सो आता निघालो आहे 11:15 वाजता. 4:15 गुगल मॅपच्या हिशोबाने आहे. ओव्हरऑल ट्रिप छान झाली, मस्त झाली. माळशेज राईड, येस येस येस, माळशेज घाट पार करून आपण जाणार आहोत. असं तो पण एक चांगला टप्पा आहे. बघू आता थोड्याच अंतरावर मध्ये काही नाश्ता करायचं आहे. मिळालं हॉटेल वगैरे चांगला सुद्धा, तिकडे थांबून नाश्ता करू थोडासा हलकासा, मग पुढे निघू. प्रसन्न मंगलमूर्ती हो, वरदानाला विनायकाच्या पूजा कराया येती हो, जी. माळशेज राईड 27 किलोमीटर्स इन कल्याण 112. गुड. कल्याणच्या पुढे आपल्याला 1 तास लागेल. आय गेस तो भिवंडी बायपास काय फारसा चांगला रस्ता नाही आहे. आणि जाऊ आरामात उसाचा रस पीत मध्ये हॉल्ट घेत आधी खाऊ काहीतरी, पोटाला आधार देऊ, मग पुढे निघू. घाट सेक्शन चालू झालं. सो परत व्हिडिओ स्टार्ट केला. घाट सेक्शनमध्ये मजाच येते व्हिडिओ काढायला, गाडी चालवायला ॲक्च्युली, आणि तो मग व्हिडिओ नंतर बघत बसायला पण मजा येते. कोणता घाट आहे काय माहिती. माळशेज घाटला वेळ आहे अजून. हो शिवनेरीला जाताना हा घाट लागला होता. नाव आहे आता आठवलं मला. अशा डोंगर दऱ्यांतून जाणारा रस्ता म्हणजे एकच नंबर. त्यात आणि पुढे माळशेज आपली वाट बघतोय. माळशेजमधून जाताना शिवनेरीच्या ट्रिपची आठवण होईल. प्रत्येकाने सागर होता सोबत. त्यावेळेला मी व्हिडिओ नव्हता बनवला, कारण व्लॉगिंग नव्हतं करत मी, पण एक छोटासा व्हिडिओ जसा कंपाईल केला होता आपल्या सागरने काढलेल्या व्हिडिओजचा. आता ऊन चढतं आहे थोडं. अजून 6.4 किलोमीटर्स याच रस्त्यावर सगळं चालायचं. त्यानंतर राईट आहे बहुतेक. 2 दिवस चांगल्या रस्त्यांवरून प्रवास केल्यानंतर आता असा घाणेरडा रस्ता लागलेला आहे. काम चालू आहे ॲक्च्युली. एका साईडचं काँक्रिटीकरण काम चालू आहे.
सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवत आहेत. पूर्ण रस्ताच खोदून ठेवला आहे त्यांनी आणि तो पूर्ण रस्ताच खराब झालेला होता, तर अर्ध्या बाजूचं काम चालू केलं आहे त्यांनी आता. पण ते तिकडे सुरुवातीला अर्ध्या रस्त्याचं केलं होतं, आता इथे अर्ध्या रस्त्याचं एका बाजूचं करतायत, असं चालू आहे. असं लग रहा है लद्दाख में राइड कर रहा हूँ. लद्दाख राइड कधी सक्सेस होणार आहे देवाला माहिती. अशा इच्छा खूप साऱ्या असतात, प्लान्स खूप सारे असतात, ते सक्सेस होणं महत्त्वाचं असतं. अशक्य सुंदर असा घाणेरडा रस्ता आपल्यासमोर आहे. माळशेज घाट स्टार्टेड. जेवलो आता आणि निघालो पुढच्या प्रवासाला. फुटबाडच्या इथे समाधान धाबा म्हणून होतं, जास्तच झालं जरा जेवण, आळस आला आहे. मित्रांनो भांडूपमध्ये पोचलो आता, 2 मिनटातच घराकडे पोचू. 22 तारखेला पहाटे 5 वाजता राईड चालू केली होती अष्टविनायक. आज 24 तारीख संध्याकाळी 5 वाजता आपण पोचतो घरी. ओव्हरऑल डिस्टन्स झालेला आहे 725 किलोमीटर. तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये प्लीज कळवा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू तुम्हाला. थँक्स फॉर वॉचिंग.